अहिल्यानगर शहरात आणि ग्रामीण भागात सध्या जारच्या पाण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर विस्तारला आहे। उन्हाळ्याच्या दिवसात त्याची मागणी वाढते। वाड्या वस्त्यांवर तिथं सरकारी पाण्याचा टँकर पोहोचू शकत नाही, तिथं ही खासगी पाण्याची जार पोहोचली जातात। घरगुती वापरापासून ते लग्न कार्य आणि कार्यालयांपर्यंत या जारच्या पाण्याला मोठी मागणी आहे। हे पाणी थंड तर असतं, मात्र ते खरंच शुद्ध असतं का? लोक यावर एवढा विश्वास का ठेवतात? यापासून आरोग्याला अपाय होतो का? विस्तारत असलेल्या या पाण्याच्या नव्या व्यवसायाबद्दल या व्हिडिओतून जाणून घेऊयात। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24। नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस। दुकान असो की ऑफिस किंवा घर, कोणताही कार्यक्रम असो, तिथं पिण्यासाठी पाणी असतं, ते प्रामुख्याने जारमधील। परवडणाऱ्या किमतीत आणि जागेवर पोहोच मिळणारं हे पाण्याचे जार नागरिकांच्या पसंतीला उतरलेत। जारच्या विशिष्ट रचनेमुळे आणि पाण्यावर केलेल्या प्रक्रियेमुळे हे पाणी दीर्घकाळ थंड राहतं। उन्हाळ्यात तर अशा पाण्याला विशेष मागणी असते। शास्त्रशुद्ध पद्धती आणि पिण्यायोग्य पाण्याचा यासाठी वापर केला तर जारमधील पाणी सुरक्षित असू शकतं। मात्र आधीच पाणी टंचाई असलेल्या अहिल्यानगरमध्ये जारसाठी एवढं पाणी कुठून येत असेल, हाही प्रश्नच आहे। त्यामुळे चांगल्या दर्जाचं पाणी नसेल आणि प्रक्रियाही योग्य केलेली नसेल तर हे पाणी आरोग्यासाठी सुरक्षित असू शकत नाही। दराच्या स्पर्धेसाठी आणि जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी काही व्यावसायिकांकडून नियमांचं पालन केलं जात असेलच असंही नाही। जारमधील पाणी कसं तयार केलं जातं ते पाहूयात। बहुतेक जार पाणी पुरवठादार आरओ आणि यूव्ही म्हणजेच अल्ट्राव्हायोलेट तंत्रज्ञानाचा वापर करतात। सुरुवातीला पाणी गाळलं जातं। कच्च्या पाण्यातील कचरा, वाळू आणि मोठे कण काढले जातात। त्यानंतर उच्च दाबाखाली पाणी एका पडद्यातून पाठवले जाते। त्यामुळे त्यात विरघळलेले क्षार आणि अशुद्ध घटक वेगळे होतात। बॅक्टेरिया मारण्यासाठी अल्ट्राव्हायोलेट किरणांचा किंवा ओझोनचा वापर केला जातो। पाणी थंड करण्यासाठी मोठ्या चिलर मशीनचा वापर होतो। अशी ही प्रक्रिया करावी लागते। अर्थात सर्वच ठिकाणी ही व्यवस्थितपणे केली जात असतीलच अशी खात्री देता येत नाही। जर प्लांटमध्ये मानकांनुसार प्रक्रिया केली जात असेल तर ते शुद्ध असतं। मात्र अनेकदा जारची स्वच्छता नीट न राखल्यानं किंवा प्रक्रिया अर्धवट केल्यानं त्यात जीवाणू संसर्ग होण्याची शक्यता असते। याशिवाय सतत थंड आणि प्रक्रिया केलेलं पाणी पिण्याचे काही सकारात्मक आणि नकारात्मक परिणामही आहेत। प्रक्रियेत पाण्याची नैसर्गिक कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यासारखे आवश्यक खजिने कमी होतात। याला डेड वॉटर असेही म्हटले जाते। सतत अत्यंत थंड पाणी प्यायल्याने पचनक्रिया मंदावते। घशाचे विकार, उदाहरणार्थ टॉन्सिल्स, सर्दी, जळण्याची शक्यता असते। अति थंड पाण्यामुळे दातांची संवेदनशीलता वाढू शकते। म्हणून पिण्याच्या पाण्याची निवड करताना काळजी घेतलेली बरी। अहिल्यानगर शहरात जार व्यवसायाचं जाळं खूप मोठं आहे। हे पाणी प्रामुख्याने खासगी कूपनलिका किंवा महापालिकेच्या पाणी पुरवठ्यातून घेतलं जातं। शहराच्या उपनगरात सावेडी, केडगाव, MIDC परिसरात अनेक प्लांट आहेत। शहराच्या मध्यवस्तीतही छोटे प्लांट आहेत। एका अंदाजानुसार अहिल्यानगर शहर आणि परिसरातील 300 ते 500 लहान मोठे जार पुरवठादार आहेत। यात अधिकृत म्हणजे परवानाधारक आणि अनधिकृत अशा दोन्ही प्रकारच्या व्यावसायिकांचा समावेश आहे। 20 लिटरच्या एका जारची किंमत 30 ते 40 रुपयांपर्यंत असते। शहरात दररोज हजारो जारची विक्री होते। या व्यवसायाची वार्षिक उलाढाल नगर जिल्ह्यात कोट्यावधींची आहे। या व्यवसायावर प्रामुख्याने 2 संस्थांचं नियंत्रण असतं। FSSAI म्हणजे अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण। प्रत्येक जार विक्री करणाऱ्याकडे या संस्थेचा परवाना असणे आवश्यक आहे। BIS म्हणजे भारतीय मानक ब्युरो, त्याचे जुने नाव IAS होते। बाटलीबंद पाण्यासाठी हे मार्क असणे आवश्यक असते। अन्न व औषध प्रशासन म्हणजे FDA कडून वेळोवेळी पाण्याचे नमुने तपासणे आवश्यक असतं। अनेकदा विना परवाना चालणाऱ्या प्लांटवर छापे टाकून ते सील करण्याची कारवाई होते। मात्र या यंत्रणेकडील मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे अनेक अनधिकृत प्लांट छुप्या पद्धतीने चालू राहतात। अहिल्यानगरमध्ये जारच्या पाण्याचा व्यवसाय इतक्या मोठ्या प्रमाणावर फोफावण्यामागे भौगोलिक, तांत्रिक आणि सामाजिक कारणे आहेत। लोक नळाच्या पाण्यापेक्षा जारच्या पाण्याला प्राधान्य देतात, कारण अहिल्यानगर जिल्ह्याचा मोठा भूभाग हा अवर्षावप्रवण क्षेत्रात येतो। त्यामुळे भूभागातील पाण्याची पातळी आणि गुणवत्ता यावर त्याचे परिणाम होतात। अनेक भागात सतत पाण्याची टंचाई असते। अहिल्यानगर शहरात महापालिकेकडून 1 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो, शिवाय ते पाणी अपुरे असते। त्यामुळे जारचे पाणी घेतल्याशिवाय एवढ्या लोकसंख्येची तहान भागणं शक्य होत नाही। नगर शहरातील अनेक भागात कूपनलिकांच्या पाण्यात क्षाराचं प्रमाण खूप जास्त आहे। हे पाणी पिण्यासाठी जड लागतं, पचनास त्याचा त्रास होतो। बहुतांश बोरवेलचं पाणी पिण्यासाठी योग्य नाही, असा अभिप्राय यापूर्वी संबंधित यंत्रणांनी दिला आहे। यामुळे बोरवेलचे पाणी पिण्यासाठी नाही तर इतर वापरण्यासाठी घेतले जाते। महापालिकेचा पाणी पुरवठा अनेकदा विस्कळीत असतो। अशा वेळी जार हा एक खात्रीशीर आणि घरपोच मिळणारा पर्याय वाटतो। लोकांमध्ये आता आरोग्याप्रती जागरूकता वाढली आहे। नळाचे पाणी अशुद्ध असू शकते ही भीती जार व्यावसायिकांसाठी फायद्याची ठरली आहे। लोकांना वाटते की आरो म्हणजे पूर्णपणे शुद्ध पाणी। जारमधील पाणी दिसायला अत्यंत पारदर्शक आणि स्वच्छ दिसते।
त्यामुळे लोक त्याकडे आकर्षित होतात. पावसाळ्यात नळाला येणारं गढूळ पाणी टाळण्यासाठी लोक जार लावण्यास सुरुवात करतात आणि नंतर ती सवय बनून जाते. हा व्यवसाय वाढण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे घरपोच सेवा. एक जार फक्त 30 ते 40 रुपयात घरपोच मिळतो. स्वतः वॉटर प्युरिफायर घेण्यापेक्षा आणि त्याचा मेंटेनन्स करण्यापेक्षा दररोज जार मागवणे मध्यमवर्गीय कुटुंबांना सोपे वाटते. त्यामुळे त्यांचा कल जारचे पाणी वापरण्याकडे जातो. ब्रँडेड बाटलीबंद पाण्यापेक्षा हे पाणी स्वस्त पडते. नगरमध्ये उन्हाळा कडक असतो. जार विक्रेते पाणी चिल्ड म्हणजेच थंड करून देतात. फ्रीजमध्ये पाणी थंड होण्यासाठी लागणारा वेळ आणि जागा वाचवण्यासाठी लोक थेट थंड जार मागवतात. शहरातील लहान मोठी हॉटेल्स, चहाच्या टपऱ्या, खासगी क्लासेस आणि सरकारी कार्यालयांमध्ये वॉटर फिल्टर बसवण्याऐवजी जारचा वापर करणे सोयीचे पडते. शहरात शिक्षणासाठी किंवा कामासाठी राहणारे विद्यार्थी आणि मजूर वर्ग स्वतःची फिल्टर यंत्रणा घेऊ शकत नाहीत. त्यांच्यासाठी जार हाच एकमेव आधार असतो. व्यावसायिकांच्या दृष्टीने पाहिले तर हा व्यवसाय सुरू करणे तुलनेने सोपे आहे. एक बोरवेल आणि छोटे आरो प्लांट युनिट लावून हा व्यवसाय सुरू करता येतो. अनेक ठिकाणी कडक तपासणी नसल्यामुळे छोटे व्यावसायिक विना परवाना किंवा कमी मानकांवर पाणी विकून नफा मिळवतात. नळाच्या पाण्याची अनिश्चितता, कूपनलिकेच्या पाण्याचा खारटपणा आणि घरपोच थंड पाणी मिळण्याची सोय यामुळे अहिल्यानगरमध्ये जार संस्कृती घराघरात पोहोचली आहे. मात्र हे पाणी खरंच शुद्ध आहे का याची खात्री करून घेण्याची जबाबदारी आपली आहे. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.